नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। आज आपण फक्त कुकरच्या एका सिटीत अतिशय झटपट सोप्या पद्धतीने खारे शेंगदाणे बनवणार आहोत। हे शेंगदाणे इतके कुरकुरीत आणि चविष्ट होतात की एकदा बनवल्यावर पुन्हा पुन्हा हीच पद्धत वापराल। यासाठी कोणत्याही विशेष साहित्याची गरज नाही आणि प्रत्येक स्टेप मी अगदी सविस्तर दाखवणार आहे। त्यामुळे ही रेसिपी पहिल्याच प्रयत्नात 100% यशस्वी होईल। जर तुम्हालाही कमी वेळात, कमी मेहनतीत आणि परफेक्ट खारे शेंगदाणे बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या झटपट व चविष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आजची भन्नाट रेसिपी। कुकरच्या एका सिटीत तयार होणारे कुरकुरीत मसालेदार खारे शेंगदाणे। सॉरी, मसालेदार नाही, फक्त कुरकुरीतच। तर रेसिपी पूर्ण बघा। रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा। चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा। तर सर्वात आधी इथे शेंगदाणे बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर कुकर ठेवायचा आहे। कुकरमध्ये आपल्याला 1 कप शेंगदाणे टाकून घ्यायचे। आता शेंगदाणे किती बनवायचे त्यानुसार तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता। 1 कप शेंगदाणे टाकून घेतले, 2 ते 3 ग्लास पाणी टाकायचं। शेंगदाणे डुबेपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आणि याच्यात 1 चम्मच मीठ टाकून घ्यायचं। आता 2 प्रकारचे शेंगदाणे येतात, जाड आणि हे छोटे। तर मी छोटे घेतलेले आहेत, तुम्ही जाडसुद्धा घेऊ शकता। आता मीठ टाकल्यानंतर थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं, झाकण लावायचं आणि स्लो ते मीडियम गॅसवर याची 1 शिट्टी काढून घ्यायची। आता कुकरच्या एका शिट्टीत शेंगदाणे करणार आहोत आपण, त्यामुळे या कुकरची 1 शिट्टी काढून घ्यायची। आता हे शेंगदाणे बनवण्यासाठी कुठलंही मोजमाप करण्याची गरज नाही। किती शेंगदाणे बनवायचे त्यानुसार घ्यायचे आणि बनवायचं। तर इथे कुकरची 1 शिट्टी झालेली आहे। कुकर थोडंसं थंड होऊ द्यायचं, त्यानंतर याचं झाकण अलगद काढून घ्यायचं। तर बघू शकता शेंगदाणे शिजलेले आहेत। आता इथे एक टोप घ्यायचा, त्यावर एक चाळणी ठेवायची आणि हे शेंगदाणे आपल्याला याच्यात गाळून घ्यायचे। म्हणजे जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आणि शेंगदाणे चाळणीत थोडेसे सुकून घ्यायचे। आता इथे मी शेंगदाणे सर्व या चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत। आता याला थोडंसं पसरून घ्यायचं। हे जास्त गरम आहेत ना, म्हणून याला थोडं हाताने पसरून घ्यायचे। आता थोडेसे थंड झाले ना, तर हे टोप आणि चाळणी साईडला करायची आणि ते घ्यायचं ताट घेऊन यावर किचनचा आपला एखादा कपडा टाकून घ्यायचा। म्हणजे जो आपण किचन वापरण्यासाठी घेतो किचनमध्ये, तो कपडा घ्यायचा। त्या कपड्यावर हे शेंगदाणे आपल्याला पसरवून घ्यायचे। तर हे पूर्ण सुकवून घ्यायचे नाही, आपल्याला थोडेसे याच्यातलं पाणी थोडंसं सुकलं पाहिजे अशा प्रकारे घ्यायचे। म्हणजे थोडे वल्ले पण ठेवायचे शेंगदाणे। तो इथे थोडेसे मी पसरून घेते आणि अशा प्रकारे थोडे याला पुसून घ्यायचं। तर इथे शेंगदाणे मी थोडे कपड्यावर पसरून घेतले, थोडंसं याला पुसून घेतलं। जास्त पण याला सुकवण्याची गरज नाही, थोडे ओलसरच ठेवायचे। आता हे शेंगदाणे मी सर्व एका ताटात काढून घेते। तर खूप सोपी रेसिपी आहे आणि कधीही आता खारे शेंगदाणे खाण्याची इच्छा झाली तर मार्केटमधून न आणता घरच्या घरी अगदी कमीत कमी वेळात आपण हे शेंगदाणे बनवून खाऊ शकतो। तर इथे आता गॅसवर कढई ठेवायची। कढईत थोडंसं मीठ टाकायचं, थोडं म्हणजे अर्धा कप इतकं मीठ टाकायचं आणि या मिठाला पसरवून घ्यायचं। आता इथे गॅसची फ्लेम फास्ट करायची, कारण हे मीठ आपल्याला गरम करून घ्यायचं आहे पहिले। तर इथे गॅसची फ्लेम मी फास्ट केलेली आहे आणि मीठ पसरून घेतलेलं आहे। आता मीठ गरम झालं ना, याच्यामध्ये मी पाऊण कप पहिले शेंगदाणे टाकून घेतले। थोडे शेंगदाणे टाकून आपल्याला हे गरम करून घ्यायचे, नाही तर काय होतं शेंगदाणे आतून कच्चे राहतात, ते खारे शेंगदाणे बनले जात नाही। त्यामुळे काय करायचं, थोडे थोडे टाकायचं आणि मीडियम गॅस ठेवायचा। फास्ट जर गॅस ठेवला तर शेंगदाणे जळण्याची शक्यता असते। त्यामुळं काय करायचं, असं मीडियम गॅस ठेवायचा आणि याला सतत हलवत राहायचं, म्हणजे याला मिक्स करत राहायचं, नाहीतर शेंगदाणे करपू शकतात। आता इथे मी सतत 5 ते 7 मिनटं मीडियम गॅसवर हे शेंगदाणे हलवत राहणार, म्हणजे फिरवत राहणार याच्यामध्ये। तर बघू शकता पहिले ना शेंगदाण्यावर खूप सारं मीठ चढलेलं होतं, मिठाची कोटिंग झाली होती। तर नंतर हे शेंगदाणे थोडे खारे शेंगदाण्यामध्ये रूपांतर होतं याचं, तर तेव्हा हे मीठ पण थोडं निघून जातं। तर इथे मिक्स करत राहायचं। बघू शकता शेंगदाण्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेला आहे। तर मला 5 ते 7 मिनटं लागलेलं आहे हे शेंगदाणे बनवण्यासाठी, कारण मी मीडियम टू स्लो गॅसवरच हे शेंगदाणे बनवत आहे। फास्ट जर गॅस केला तर शेंगदाणे जळतात आणि ते कडू लागतात। त्यामुळे काय करायचं, मीडियम गॅसवर याला शेंगदाणे बनवून घ्यायचे। तर इथे मी मिक्स करत करत मला 5 ते 7 मिनटं लागणार आहे। बघू शकता शेंगदाण्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता याच्यावरचं मिठाचं कोटिंग जे लागलं होतं ना ओलसरपणामुळं, ते पण निघण्यास सुरुवात झालेली आहे। तर इथे हे शेंगदाणे झालेले आहेत। तर आपण आता याला काढून घेऊया।
तर बघू शकता दिसायलाही छान दिसत आहेत आणि याला टेस्टही मार्केटच्या जसं शेंगदाण्याला असतं ना कुरकुरीतपणा तशीच झालेली आहे. आता याला झाऱ्या घ्यायचा, झाऱ्याने असं आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे, म्हणजे मीठ खाली पडतं आणि शेंगदाणे या झाऱ्यात राहतात. आणि नंतर चाळणीत काढून घ्यायचे, म्हणजे जे एक्स्ट्रा मीठ राहिलेलं असेल ते सुद्धा चाळणीतून निघून जाईल. तर मी आता असेच सगळे शेंगदाणे करून घेणार आहे. तर इथं मी एवढे काढून दाखवते, तर नक्की करून बघा. घरच्या घरी कुकरच्या एका शिट्टीत खारे शेंगदाणे. आता मी सगळे करून घेते. तर बघू शकता शेंगदाण्याचं छिलटा अलगद निघत आहे आणि एकदम कुरकुरीत शेंगदाणे झालेले आहेत. तर जे एक्स्ट्राचं मीठ आहे ते असं काढून घ्यायचं चाळून आणि परत मी असे दुसरे करून घेते. तर असेच आपल्याला सगळे करून घ्यायचे. तर इथे झालेले आहेत शेंगदाणे. तर कुकरच्या एका शिट्टीत खारे शेंगदाणे रेसिपी रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर व्हिडिओ परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय. जय महाराष्ट्र.